आज आपण इथं बघणार आहोत झटपट बनणारा मुरमुऱ्याचा चिवडा। इथं मी काही अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे, स्वच्छ पाकडून त्यातले घाण काढून तुम्ही घ्यायची आहे, चाळणीने चाळून घ्यायचे, नंतर ते थोडे थोडे करून भाजायचे। असे भाजायचे की जे हाताने तुटले पाहिजेत, असे कुरकुरीत झाले पाहिजेत, कधी कधी ते सादळलेले असतात। त्यानंतर इथं मी मखाने घेतलेले आहेत, थोडं डाएटच्या हिशोबाने थोडेसे मखाने ॲड केले तर खूप छान टेस्टी लागतात हे। तर ते सुद्धा मी साधारण 2.5 वाटी मखाने घेतलेले आहेत। थोडं तेल गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे, आपल्या डाळ्या, ज्याला पंढरपुरी डाळ असंही आपण म्हणतो, हे चांगलं तळून घ्यायचे। काजू घेतलेले आहेत, काजू ही छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे। हे सगळं मी मंद आचेवर करते, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। यानंतर 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या आणि 4 कढीपत्त्याच्या काड्या हे सगळं चांगलं रोस्ट करून घेतलेलं आहे। यानंतर मला थोडं त्याच्यामध्ये तेल जास्त वाटलं म्हणून मी थोडं कमी केलं। यामध्ये 2 चमचे हळद, हिंग आणि थोडा रामबंधू चिवडा मसाला एवढं सगळं टाकून हे चांगलं मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ आणि थोडी पिठी साखर असं हे टाकून पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर हवा असेल तर इथं खोबऱ्याचे कापसुद्धा तुम्ही तळून घेऊन ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, मी ते टाकलेले नाही आहेत। ज्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर आम्हाला असा घरामध्ये खायला खूप छान लागतो हा मुरमुऱ्यांचा चिवडा। पोह्यांचा जास्त आवडत नाही, त्यामुळं असाच बनवला जातो आणि तुम्हीही ट्राय करा, नक्की आवडेल।